ऐका, डोंबऱ्याची भक्ती आहे. डोंबऱ्याचा खेळ करायचा त्या काळात ते प्रसिद्ध होतं. आम्ही लहानपणी सगळं गाव जमायचं. आता कोण बी जमत नाही, कोण बघत बी नाही. पण पूर्वी कसं होतं, गावात डोंबऱ्याचा खेळ आला की अख्खं गाव बघायला जायचं. आम्ही गेलोय, आम्हाला माहीत आहे. आणि मग काय होतं नव्हते ते घरातलं धान्य दे, कुठं 5 रुपये दे. त्या लाख्या कोलाट्याच्या खेळायला असा पैशाचा काय जमायचा ढीग. पण 1 रुपया घ्यायचा नाही. तर भक्ती आहे का, देवा तुझ्या कृपेनं हे मिळालं म्हणायचं आणि ते सगळं पैसे देवाच्या दानपेटीत टाकायचा. 1 रुपया सुद्धा घेत नव्हता. ह्या कीर्तनकारांनी सांगू नये. देवा हसत असेल आमच्या कीर्तनाला. ते सगळं कुठे द्यायचा, देवाकडं. आणि देवाकडे द्यायचा आणि मग तिथला जो प्रसाद वाटायचे ना त्याच्यावर उदरनिर्वाह. काय समर्पण भाव आहे सांगा. सगळंच्या सगळं पैसे कुठे टाकायचा, दानपेटी. एकदा गंमत अशी झाली, ऐका बरं भक्तीचं सामर्थ्य. भक्तीचं म्हणून भक्ती आम्ही केली चिंता होती का, आता उद्वेग होता का उद्याचा. सगळं पैसे देवाला द्यायचा. आता सकाळनं काय करू म्हटला नाही. ते आम्ही म्हणायचं 7 पिढीचं आहे तरी बी कट्टीला बसून म्हणते उद्या काय करायचं. आणि चावडीच्या कट्टीला कसं असतंय, पुढच्या 7 पिढ्यांनी बसून शान खाल्लं तरी कोपरा हलणार तरी मी म्हणते रामा दे तंबाखू. 7 पिढीच्या तंबाखू द्यावा काय मागावर आहे तुझ्या. अवघड बरं माझं विनोदात नसते. विनोद विसरून जा. मुद्दा काय, तुम्हाला भक्तीकडे पळवायचा आहे. कीर्तनाची मर्यादा काय, देवाबद्दल प्रेम उत्पन्न व्हावं बास. ऐशिकीत ससा गुणचरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी. देवाच्या सगुण स्वरूपाचं वर्णन मुक्त कंठानं करावं, हेच कीर्तन आहे. बाकी काय नाही. किती ज्ञान प्रदान झालं याला किंमत नाही, किती भाव प्रदान होतंय याची किंमत होते. बरं लक्षात घ्या.